शालोम. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीतो. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. आजच्या मननाकरिता देवाचे वचन लूककृत शुभवर्तमान अध्याय 14 1-4 ही वचने. लूककृत शुभवर्तमान अध्याय 14 1-4. तो एका शब्बात दिवशी पुरुषांतील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा असे झाले की ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्या समोर होता. येशूने शास्त्र्यांस व पुरुषांस विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्र भाग लूककृत शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 1-4 ही वचने आपण वाचलेली आहोत. या ठिकाणी शब्बात दिवशी एका रोग्याला येशू ख्रिस्त बरं करतो आणि शब्बात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी तो भोजनास गेला असता. त्या ठिकाणी जलोदार झालेला कोणी एक मनुष्य त्याच्या समोर होता. येशूने शास्त्र्यास व पुरुषास विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे की नाही? आणि त्यावेळेस ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन त्याला बरे केले व जाऊ दिले. एक प्रश्न येशू ख्रिस्त या ठिकाणी शास्त्र्यास व पुरुषास विचारतो, परंतु त्यांना त्याचं उत्तर देता येईना. कारण जर आपण पाहिलं, हाच प्रश्न शास्त्री व पुरुषी येशू ख्रिस्ताला करतात. ज्यावेळेस मत्तयाचं शुभवर्तमान 12 अध्याय आणि 9 आणि 10 वचन जर पुढे आम्ही वाचलं, तिथं लिहिलेलं आहे, आणि पहा तेथे वाढलेल्या हाताचा एक मनुष्य होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले की शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?
आणि येशू ख्रिस्त त्यांना समजून सांगताना म्हणतो, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून तो शब्दात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही, तर मेंढरापेक्षा माणसाचे किती मोठे आहे. ह्यास्तव शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना समजून सांगताय की जर तुमच्याकडे एक मेंढरू आहे आणि ते जर खाचेत पडलं तर त्याला बाहेर काढणे योग्य आहे की नाही. आणि मेंढरापेक्षा माणसाचं महत्व मोठं आहे. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना सांगताय की शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. आणि होय माझ्या प्रियानो, शब्दाच्या दिवशी सत्कृत्यमध्ये चांगली कृत्य करणे हे योग्य आहे. आणि म्हणून कुठलाही दिवस असो, पण जर कोणी दुःखात आहे, संकटात आहे, तकलीफ मध्ये आहे, तर येशू ख्रिस्त त्याची मदत करतो. येशू ख्रिस्त त्याला बरं करतो. जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येईल परमेश्वर त्याला बरं करेल. आणि देवाचं वचन सांगते की शब्दात दिवशी सत्कृत्य करणे हे चांगलं आहे. मत्ते 12:8 मध्ये लिहिलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र हा शब्दाचा धनी आहे. आणि म्हणून शब्दात असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, पण देवबाप येशू ख्रिस्त बरं करणार आहे. म्हणून या येशू ख्रिस्ताकडे त्याला सांगा, निश्चित देवबाप तुम्हाला बरं करेल. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. आज अनेकाकडे अनेक प्रश्न असतील, पण परमेश्वरा तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललेला आहेस. शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, तू प्रत्येकास बरं करणारा परमेश्वर आहे. आज जो कोणी तुझा धावा करताय, जो कोणी तुझ्या शरणाजवळ येत आहे प्रभू, अशा प्रत्येकाला तू बरं कर. तो कुठल्या परिस्थितीत असेल, दुःखात असेल, संकटात आणि तकलीफ मध्ये असेल, परमेश्वर बाप्पा तू त्याला बरं कर, आरोग्य दे आणि तुझी महिमा कर. परमेश्वर बाप्पा, आज अनेकांच्या जीवनात प्रश्न आहेत किंवा अनेक लोक, अनेकांना अडखळण आहेत, पण परमेश्वर बाप्पा तू सांगितलं की शब्दात दिवशी सत्कृत्य करणे चांगलं आहे, योग्य आहे. प्रभूजी तुला धन्यवाद देतो. प्रभूजी तू असं करतायस. सर्व गौरव तुला देतो. आदर, मान आणि सन्मान तुम्हाला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पिवळ्यात प्रार्थना केली म्हणून तो एक आमेन. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.